पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहे जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. इस्रायल लोक जेव्हा भटकत होते रानावनातून, तुम्हाला हे अनुवाद 8:2 मध्ये सापडेल. मला ही गोष्ट आवडते. तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे, म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही याची कसोटी पाहावी म्हणून तुझा देव परमेश्वर याने गेली 40 वर्ष तुला रानातून चालवले. तुमच्या आयुष्यात कठीण परीक्षेचा काळ असतो, तिथे देव शोधत असतो की तुम्ही नुसतीच देवाची सेवा करताय कारण त्याने तुमच्यासाठी काही केलंय, म्हणून की तुम्ही कठीण काळातून जात असताना सुद्धा त्याची सेवा केली, जणू काही तुम्ही डोंगराच्या माथ्यावर आहात अशी. आमेन. आणि मला आवडतं हे जे लिहून ठेवलंय अनुवाद 8 मध्ये. मला वाटतं वचन 3 तो म्हणतो, मी तुला सर्व प्रकारे चालवलं रानावनातून 40 वर्ष तुला लीन करण्यासाठी, जाणून घेण्यासाठी. आणि तो म्हणतोय, तुझे कपडे जीर्ण झाले नाहीत आणि तुझे पायही सुजले नाहीत. ते 40 वर्ष चालले तरी त्यांचे पाय सुजले नाहीत, त्यांचे कपडे जीर्ण झाले नाहीत. आता त्यांना नवीन कपडे मिळाले नव्हते 40 वर्षांपर्यंत. तर या ठिकाणी काय धडा शिकतो आपण? तुम्हाला मिळणार नाही ती प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला हवी आहे. तुम्ही कदाचित अशा जागी असाल किंवा परिस्थितीत असाल त्यासाठी जिथून तुम्ही पाहू शकणार नाही भरभराट किंवा विपुलता जिचं आश्वासन आहे, पण देव तुमच्या गरजा भागवतोच. तो कदाचित हा मार्ग नसेल जो तुम्हाला हवाय, तो कदाचित तुम्हाला हव्या असलेल्या पद्धतीने नसेल, पण देव तुमच्या गरजा भागवतो. तरी देखील जर अद्भुत पद्धतीने तुमच्या कपड्यांना स्पर्श करावा लागला जेणेकरून ते जीर्ण होणार नाहीत. बघूया आता किती जणांना समजतंय मी काय म्हणतेय ते. आणि तुम्ही यातून नक्कीच बाहेर याल. तुम्ही यातून बाहेर याल. आता असं वचन आहे फिलिप्पियरांस 4:19, ते आपल्या सगळ्यांना आवडतं. माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील. पण तुम्ही चूक करताय जर तुम्ही वचन इकडून तिकडून गोळा करत असाल. तुम्हाला बायबलमध्ये मिळू शकेल तुम्हाला काय हवंय ते नक्की, पण म्हणून गरजेचं आहे की वाचत असताना आधीचं आणि नंतरचंही वाचा. म्हणून जर आपण फिलिप्पियरांस 4 पाहिलं, आपण त्याकडे येऊया. जरी यामध्ये पराकोटीची आश्वासन आहे देवाच्या लोकांसाठी दिलेली, आणि जेवढा जास्त वेळ मी बोलेन आश्वासनांबाबत आज आणि काय ठेवलंय तुमच्यासाठी वारसा हक्काद्वारे, तुम्ही खरंच खूप आनंदाने ओरडाल, आरोळ्या माराल, आनंदित व्हाल. पण आता मी एका मिनिटासाठी गिअर बदलणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या सहभागितेविषयी. तुम्हाला मिळत नाही कारण, आता नीट ऐका, तुम्ही पेरलं नाही तर तुम्हाला मिळेल कसं? बीज पेरा आज्ञाधारकतेचं, बीज पेरा वेळेचं, बीज पेरा पैशाचं, बीज पेरा क्षमाशीलतेचं, कुणासाठी तरी पूर्णतः ज्याने नुकतंच तुम्हाला दुखावलं असेल. पण तुम्हाला ठाऊक आहे देवाला ते हवंय तुम्ही करावं असं, आणि जर तुम्ही ते केलं तर तुम्हाला कलाटणी मिळेल. तुम्ही पोहोचाल एका वेगळ्या उंचीच्या हंगामात. तेव्हा अशा पुष्कळ 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 गोष्टी आहेत ज्या देव सांगत असतो करा, त्या आपण नुसत्या बाजूला ठेवतो, बाजूला ठेवतो, बाजूला ठेवतो, बाजूला ठेवतो, कारण त्या कठीण असतात, त्या चांगल्या वाटत नसतात, आणि आपली अपेक्षा दुसरीच असते. उत्तर मिळतं जर तुम्ही जाणीवपूर्वक देवाची आज्ञा मोडताय तर मग देवाकडच्या भरभराटीची अपेक्षा धरू नका. बघा, मी म्हटलं होतं ना ओरडणं थांबणार. बघा, हे खूप सोपं आहे माझ्यासाठी नुसता संदेश द्यायचा, असा संदेश ज्यामुळे लोक ओरडतील, आनंदी होतील, खिदळतील, टाळ्या मारतील आणि म्हणतील किती सुंदर सभा होती जॉयसची. पण जर मी तुम्हाला सत्य काय ते सांगितलं नाही तर मी माझं काम योग्य प्रकारे करत नाहीये. मला तुम्हाला तयार करायचंय दरीसाठीही आणि डोंगर माथ्यासाठीही. फिलिप्पियरांस 4 बघूया. आपण पाहणार आहोत थोडंसं अधिक. आता फक्त खात्री करूया की आपल्याकडे भरपूर साठा आहे याचा, कारण मी कंटाळते असे लोक पाहून जे इथे बसून काही बाई बोलतात आणि प्रत्येक जण जांभया द्यायला लागतो पण त्यांना योग्य ते सांगताच येत नाही. माझा देव आपला संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरविल. आहा. आणि आता वाचूया त्याचा उर्वरित भाग. वचन 14 सुरुवात करण्यासाठी चांगलं वचन. फिलिप्पियरांस 4:14. तथापि हे योग्य आणि अधिकारयुक्त उदात्त असे झाले की माझ्या संकटात माझे सहभागी झालात आणि माझ्या गरजा पुरवल्यात. आणि फिलिप्पियरांनो, तुम्हालाही ठाऊक आहे
की सुवार्तेच्या प्रारंभी मी मासेदोनियाहून निघालो तेव्हा कोणत्याही चर्चने माझ्याबरोबर देण्याघेण्याचा व्यवहार, भागीदारी खाते उघडणे असा व्यवहार केला नाही, फक्त तुमच्याशिवाय. मी थेसलोनिकेत होतो तेव्हा देखील माझ्या गरजांसाठी एकदाच नाही तर दोनदा मी दानाची अपेक्षा करीतो असे नाही, तर तुमच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो. हा आशीर्वादाचा हंगाम तुमच्या खात्यात जमा व्हावा, पण माझ्याकडे आहे तुमची पूर्ण रक्कम. माझ्यापाशी सर्व काही आहे व ते विपुल आहे. एपफ्रदिताच्या हाती तुम्ही जे पाठवले ते मिळाल्यामुळे मला भरपूर झाले. ते जणू काही सुगंध देवाला मान्य व संतोषकारक यज्ञाचे आहे. माझा देव आपल्या संपत्त्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील. येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे. यापेक्षा मोठ्याने ओरडलात तर? तुम्ही उत्तेजित असायला हवं कोणत्याही प्रकारच्या देण्याविषयी जे देव तुम्हाला करायला सांगतो, मग तो वेळ असेल, पैसा असेल, क्षमाशीलता किंवा कुणाला तरी मदत किंवा अजूनही काही. कारण हे शक्यच नाहीये. म्हणजे मला सांगा की कुठलाही शेतकरी तो हंगाम पाहूच शकणार नाही जर बीज पेरलं नाही तर. देवाला माझी गरज सुमारे 4 वर्षांपूर्वी होती, माझ्या वडिलांच्या मरणाआधी. त्यांना क्षमा करावी म्हणून अर्थातच मी त्यांना क्षमा केली होती काही वर्षांपूर्वी, पण पूर्णतः संपूर्णपणे क्षमा करावी. आणि माझ्यासाठी देवाला हवं होतं की आम्ही माझ्या पालकांना आणावं दक्षिण पूर्व मसुरीमधून सेंट लुईसला आणि त्यांची काळजी घ्यावी. आणि खरं सांगू का, मला माझ्या वडिलांची काळजी घ्यायची इच्छाच नव्हती. म्हणजे माझी इच्छा नव्हती, मला ते पटत नव्हतं. मला असं वाटत नव्हतं की देवाने मला हे सांगावं. हे देवाकडून नव्हतं, हा सैतानच होता. आणि थोडक्यात सांगायचं तर मी शेवटी ते केलं, देवाची आज्ञा मानली. आणि ही अति कठीण गोष्ट होती माझ्यासाठी आणि माझ्या आयुष्यातली. आणि आम्ही एका नव्या उंचीवर पोहोचलो आमच्या सेवा कार्याच्या. आमच्यासाठी शक्य झालं सेवा करणं लोकांची अधिक मोठ्या प्रमाणावर. आणि मला एक सांगायचंय, हे तुम्ही समजून घ्या आणि कधीही विसरू नका. जेव्हा देव तुमच्याकडे काही मागतो तेव्हा तो आपल्यापासून काही हिरावून घेत नसतो. त्याला तुमच्याकडच्या गोष्टींची आवश्यकता नसते. म्हणजे हे पक्क लक्षात ठेवा, देव गरजवंत नाहीये. जर तुम्ही त्याला दान दिलं नाही तर तो स्वर्गातले दिवे घालवणार नाहीये. कोणत्याही वेळी जेव्हा देव सांगतो आपल्याला काहीही, ते फक्त अशासाठी की आपण एका स्तरावर असावं जिथे आपण अधिक ग्रहण करू शकू, असं की जे आपल्याला हवंय आणि आपल्याकडे असावं. मी कंटाळून गेले हे ऐकून की हे धर्मोपदेशक ना आपल्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असतात. एक सांगू का, जर तुम्ही प्रामाणिक मनाने देत असाल, तुम्ही देवाला देत असाल कारण तुम्हाला योग्य वाटतंय ते, तुम्ही किंचितही विचार करू नका ते त्याचं काय करतात. कारण तुमचं प्रतिफळ मिळणार असतं तुम्हाला देवाकडून. आमेन. आणि फक्त इतकंच नाही, प्रत्येक जणच पैसे उकळण्याचा प्रयत्न करत नसतो तुमच्याकडून. आमची जबाबदारी आहे की तुम्हाला याच्या दोन्ही बाजू शिकवाव्यात. ही एक गोष्ट आहे, मला वाटतं तुम्हाला आवडेल. एक स्त्री मला म्हणाली, मला एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे. ती म्हणाली, 3 वर्षांपूर्वी देव मला म्हणाला तुमच्या सेवाकार्यात भागीदार हो. मी तुमचा कार्यक्रम पाहते खूप पूर्वीपासून आणि देवाने माझ्या मनात हे घातलं की याची गरज आहे की मी तुमच्या सेवाकार्यात भागीदार व्हावं. आणि ती म्हणाली, मी नाही ते केलं. ती म्हणाली, मला माहित नाही का, असं नाही की मी करू शकत नव्हते, असंही नव्हतं की मला करायचं नव्हतं. मी तुझ्यावर प्रेम करते, जरी सगळं काही तू करतेस ते चांगलं आहे, मी ते करू शकले नाही. आणि ती म्हणाली, काही वर्ष निघून गेली आणि अजूनही मी ते करत नव्हते. आणि ती म्हणाली, अचानकपणे मला वाटलं मला तुझ्या शिकवणीचा लाभ मिळत नाहीये. आणि ती म्हणाली, मी विचार करायला लागले, देवा जॉयसचं काय चुकतंय? हो की नाही, आपण असं करतो कधी कधी. जॉयसचं काय चुकतंय? तिच्या हातून काही पाप घडलंय का तिच्या जीवनामध्ये? बघा, अभिषेक सदा सर्व काय सारखा नसतो. देव म्हणाला, जॉयसचं काही चुकलं नाही. मी तुला सांगितलं होतं 2 वर्षांपूर्वी की तिच्या सेवा कार्यात भागीदार हो. आणि तू नुसतीच इथे बसतेस आणि नुसती घेतेस, काहीही न देता आणि अपेक्षा करतेस त्यातून काही मिळावं. आणि बघ, तू जर चर्चला गेलीस आणि तू चर्चला जात राहिलीस 4 किंवा 5 वर्ष, त्याला तू आपलं चर्च म्हणशील आणि पालक प्रत्येक आठवड्याला तुझ्यासाठी जीव टाकतील. तू आजारी आहेस म्हणून प्रार्थना करतील. तुझ्या कुटुंबातील कोणी दवाखान्यात आजारी आहे म्हणून सुद्धा. तुझ्या कुटुंबाची लग्नकार्य पार पाडतील, बाप्तिस्मे करतील, मयतीचे विधी करतील गरज पडली तर. म्हणजे ते अगदी सहजपणे तुझ्यासाठी करतील. मग तू चर्चमध्ये स्वयंसेवक नसशील तरी,
तू दशमांश देत नसशील तरी, तू चर्चमध्ये वेळेवर गेली नाहीस तरी, तू येणार अर्ध्या वेळेनंतर आणि आराधनेमध्ये व्यत्यय आणणार तरी सुद्धा, आणि मग तू लवकर निघणार ऑल्टर कॉल पूर्वी, कारण तुझी कार तुला पार्किंगमधनं बाहेर काढायची याची काळजी न करता की आपल्यामुळे लोकांना किती त्रास होतोय, आणि नंतर तुला नवल वाटतं की आपल्या जीवनात योग्य गोष्टी का घडत नाहीत. तुम्ही सतत फक्त घेत राहाल प्रत्येक वेळी आणि अपेक्षा कराल की देव तुम्हाला भरभराटीचं आयुष्य देईल. हे शक्य नाही. एक नियम आहे, आध्यात्मिक नियम. तुम्ही कापणी कराल जे तुम्ही पेरलं असेल त्याचीच. आता हा तुमच्या जीवनाचा प्रत्येक कानाकोपरा आहे. मी पैशाविषयीच बोलत नाहीये, सगळं काही. एक सांगू का, पैशाविषयीची काळजी, आणि खरं सांगू तुम्हाला, आज आम्ही दानार्पण आधीच घेतलंय, त्यामुळे काळजी करू नका, अजून घेणार नाही आम्ही. तुम्ही म्हणता, मला माहिती, असं बरेच जण म्हणतात, मला दशमांश द्यायची खूप इच्छा आहे जॉयस, पण माझं लग्न एका अविश्वासणाऱ्याबरोबर झालंय, काय करू. ठीक आहे, तुम्ही तुमच्या लग्नात समस्या आणू नका. देण्याचा दुसरा काहीतरी मार्ग शोधा ना. तुमचा वेळ द्या, तुम्हाला भत्ता मिळतो त्याचा दशमांश द्या, लोकांसाठी काहीतरी काम करा. जे तुम्ही करू शकता ते तुम्ही करा, फक्त कारणच सांगू नका ते न करण्याची. आमेन. आपण काय करू शकणार नाही याचा विचार करणं थांबवा आणि शोधा की आपण काय करू शकतो. हालेलुया. आणि जर तुम्ही अगदी सहजपणे जाणून घ्यायच्या प्रयत्नात असाल की आपण कुठे देवाची आज्ञा पाळत नाही आहोत. बघा, मी सुद्धा देवाचा आज्ञाभंग करत होते, मला कळत नव्हतं, पण देवाने मला दाखवलं तेव्हा मी उत्तरदायी होतेच. आणि बघा, जेव्हा तुम्ही दुर्लक्ष करता, तुम्ही कुठे कुठे देवाचा आज्ञाभंग केलाय त्याकडे, आणि असं म्हणता की देवाने मला हे सगळं करायला सांगितलंय पण हे खूप कठीण आहे, मी नाही करू शकत. हे खरं नाहीये. जर देवाने तुम्हाला ते करायला सांगितलंय, ते करण्याची क्षमताही तुम्हाला दिलीये. तुम्ही म्हणता, ठीक आहे, मी फक्त, मला नाही वाटत मी करीन, पण तुम्ही पहिलं पाऊल उचला आणि लगेच देव तुम्हाला मदत करेल. तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या आज्ञाभंगापासून सुटकारा मिळवाल, बीजाची पेरणी कराल. आत्मा तुम्हाला मार्ग दाखवेल कशासंबंधी, जर ते वेळ किंवा पैसा किंवा कुणाला मदत करायची असेल किंवा कुणाला क्षमा करायची असेल. चर्चमध्ये कितीतरी रागीट लोक आहेत अजूनही. म्हणजे आज इथे असं कोणीतरी असेल ज्याच्यावर रागवलंय, त्याच्याबरोबरच तुम्ही इथे आला आहात. आणि देवाची सुंदर वचनं ऐकून तुम्ही ओरडाल, किंचाळाल, उड्या माराल, सगळं काही कराल, आणि नंतर कारमध्ये बसून भांडण करत घरी जाल. चला, मी कंटाळून गेले या मूर्ख वेडेपणाला. बघा, आपल्याला फळ हे मिळायलाच हवं, आणि आपल्याला समजायला हवं की देवाला व्यवहार कळतो. जर तुम्ही सुरुवात केलीत जे देवाने सांगितलंय ते करायला, तुमच्याकडे रक्ताने विकत घेतलेला हक्क आहे. देवाच्या समक्षतेत थांबण्याचा आणि म्हणण्याचा, देवा मी अपेक्षा करतोय जोरदार कृत्यांची आणि अद्भुत आश्चर्यकारक गोष्टींची माझ्या आयुष्यामध्ये. मी तुझ्यावर अवलंबून आहे देवा, मला दैवी अपेक्षा आहेत, मी नाकारला जाऊ नये. कारण देव हा काही माणूस नाहीये की तो खोटं बोलेल. मी अशा लोकांना खरंच खूप कंटाळले ज्यांना सगळं फुकट हवंय. संपूर्ण जग आज असंच झालेलं दिसतंय. लोक असे जे आत्म्याने भरलेत नावं ठेवण्याच्या. तुम्ही माझं देणं लागता, कुणीही कुणाचं काहीही देणं लागत नाही. आमेन. खरोखर मलाखी महान आहे. माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणावा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षवितो की नाही याविषयी माझी प्रतिती पहा. पण मी दशमांशावर विश्वासच ठेवत नाही. ठीक आहे, तुम्हाला नसेल करायचं तर नका करू. बाप रे, माझ्यावर काही भयानक नजरा रोखल्या गेल्यात. चला, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्ही तुमच्याकडचे 10% देवाला देऊन वाट पाहाल
उर्वरित 90% तुमच्या गरजा तुमच्या आयुष्यातल्या देव भागवेल की तुम्ही ते 10% आपल्याकडेच ठेवाल आणि वाट पाहाल की सैतान कधी येतोय आणि ते 100% घेऊन जातो. आणि बघा, चांगली बातमी ही आहे की हे फक्त तुम्हीच ऐकताय असं नाहीये, तर लाखो लोक जगभरातले ऐकतायत. आणि असं बघा, मी नुसतीच बोलत नाहीये या सभागृहातल्या लोकांबरोबर, मी तुमच्यासाठीही हे बोलते जे तिथे टीव्ही समोर बसले. मी रोज तुमच्यासाठी हजर आहे. तुम्हालाही हे सोपं आहे, नुसता रिमोट घ्यायचा आणि करायचा टीव्ही सुरू. आणि सुरू होतं आमचे भागीदार या कार्यक्रमाची किंमत चुकवतात जो तुम्ही पाहताय. आम्ही जगभर पोहोचलोय आणि तुम्ही विचार करता देवाची स्तुती असो, मला हा कार्यक्रम आवडलाय खरंच. खूप मदत झाली सिस्टर. एक सांगू, मला आनंद आहे मी तुमच्यासाठी आहे. मी असणारही आहे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत, पण मला ते तुमच्यासाठी करायचंय. तुम्ही अशी व्यक्ती असणार नाही जी फक्त घेणारीच असेल. तुम्ही असं तुमच्या कुटुंबाबाबत करू शकत नाही, मित्रांबाबतही करू शकत नाही. तुम्ही आयुष्यात आपण द्यायलाही शिकायला हवं हे लक्षात घ्या. जिथे तुम्ही लोकांबरोबर भागीदार होता आणि तुम्ही त्यांच्या आयुष्यासाठी काही करता, ते तुमच्यासाठी काही करतात. तुम्ही काही भाग देता, तेही देतात. यापेक्षा सोपं. आज मी डेव्हसाठी कॉफी केली, त्याला आवडते मी केलेली कॉफी, म्हणून मी कॅपेचिनो केली आणि त्याला ती कॉफी दिली. हे चांगलं झालं. आणि मला 2 लहान कुरकुरीत टोस्ट आवडतात, बदामाचं लोणी लावून. रोज मी खाते सकाळी. तर डेव्ह उठला आणि कुरकुरीत टोस्ट तयार केले बदामाचं लोणी लावून. मग त्याने आमच्यासाठी नाश्त्याची ऑर्डर दिली आणि तो आला तेव्हा त्याने टेबलवर छान असा मांडून ठेवला आणि तो म्हणाला की चल ये आता, नाश्ता तयार आहे. त्याने खुर्ची अशी माझ्यासाठी व्यवस्थित ठेवली, मला बसायला मदत केली आणि तो पुटपुटला की नको आताच त्या जेवणावरचं झाकण काढू नकोस, थांब जरा, थांब. नंतर तो आला आणि त्याने ते असं झाकण काढलं. ते छान कुरकुरीत टोस्ट मला दिसावे तसं त्याला वाटत होतं. तो म्हणाला की मॅडम, तुमच्यासाठी तुमच्या नोकराने केलंय. आणि बघा, डेव्ह सकाळपासून 3-4 वेळा मला म्हणालाय की तू मला आवडतेस आणि त्याला माझा अभिमान वाटतो. आणि एक सांगू, मी त्याच्यासाठी काही करते, तोही माझ्यासाठी काही करतो. आणि बघा, जेव्हा तो असं वागतो तेव्हा मला चालतं घरी आल्यावर त्याने गोल्फ खेळला तरी. ते म्हणजे बघा, प्रत्येक नाण्याला 2 बाजू या असतातच. नुसतेच घेणारे होणं थांबवा तुम्ही. हो, देव तुम्हाला पुरवठा करील आणि हो, त्याला वाटतं तुम्ही पूर्णतः त्याच्यावर अवलंबून असावं असं. खरंच, जो हंगाम त्याच्या मनात आहे तुमच्यासाठी. काही लोक म्हणतात की आम्ही असल्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही, त्या जुन्या कराराप्रमाणे आहेत. एक सांगू, तुमचं बरोबर असेल, पण माझ्याकडे उत्तर आहे याच्यासाठी. जर ते दशमांशाच्या नियमासाठी बांधील असतील तर आपण काय करायला हवं कृपेसाठी? मी कधी याचा विचारच केला नव्हता. आमेन. एक सांगू, मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगते, मी अगदी मनपूर्वक तुम्हाला सांगू इच्छिते, देवाने खरं तर माझ्या मनात घातलं जानेवारीमध्ये आणि मी हे लोकांना सांगितलं. मी म्हटलं की देवाला हवंय मी शिकवावं देण्याविषयी, आणि हे मी करत नाही बऱ्याचदा. आणि मी तुम्हाला सांगते का ते, कारण मला नेहमीच तीव्र प्रतिक्रिया मिळतात. एक सांगू, मला पुष्कळ लोक भेटतात, ते म्हणतात की एक सांगू, तुम्ही लोकांकडून पैसे मिळवू पाहता. बघा, जेव्हा तुम्ही टीव्हीवर असता, म्हणजे तुम्ही पाळक असाल एखाद्या चर्चमध्ये तर प्रश्न वेगळा आहे, पण तरीही ऐका माझं. एक सांगू, मी अतिशय कंटाळले हे ऐकून की तुम्ही समृद्धीच्या वक्त्या आहात का. हो, मला गरिबीची वक्ती व्हायला का आवडेल. बघा, मला माहित नाही भरभराटीचं वक्तव्य म्हणजे काय. म्हणजे असं की कोणीतरी वक्ता सांगतो देवाला तुम्हाला आशीर्वादित करायचंय. हो, खरंच माझा यावर विश्वास आहे. मला हे लेबल्स लावण्याचा कंटाळा आलाय आणि एका लहानशा खड्ड्यात लोक स्वतःला का पुरून घेतात. मी देवाचं लेकरू आहे, प्रयत्न करते देवाची इच्छा पूर्ण करण्याचा, आणि मी प्रयत्न करते लोकांना सांगण्याचा की देवाला आशीर्वादित करायचंय त्यांना आणि गोंधळातून बाहेर काढायचंय.
आमेन. आणि त्याने नुकतंच मला सांगितलं, तू लोकांवर उपकार करत नाहीयेस जर तू शिकवत नाहीस त्यांना देण्याविषयी. आणि म्हणून मी गरजेपोटी ही गोष्ट करत नाही, कारण ही माझ्यासाठी आनंददायी झाली असती, अगदी वेचून काढण्याजोगी. पण मी फक्त तुम्हाला सांगतेय की तुम्ही स्वतःलाच दुःख देताय. जर तुम्ही शोधत नसाल तो प्रत्येक रस्ता ज्याद्वारे तुम्ही देऊ शकता, देवाला, लोकांना, कुटुंबाला, मित्रांना, तुम्ही देणारे व्हा. कारण देव देणारा आहे. त्याने जगावर एवढी प्रीती केली की त्याने दिलं, आणि हेच आपणही करायला हवं. आपण देणारे व्हायला हवं. आपण आक्रमकपणे लोकांपर्यंत पोहोचायला हवं. आणि आता मी थांबते हे एक शेवटचं वचन सांगून. इब्री 13:5 म्हणतं, तुम्ही ओरडायला तयार आहात का? हो, मी दिले स्वतःला नवीन नाव, ममाजे. आता हे बघा, तुमचं चारित्र्य किंवा नैतिक वागणूक द्रव्य लोभा वाचून असावी. यात समावेश आहे लालसा, धनलोभ, वासना आणि धावणं जगाच्या मालमत्तेमागे. समाधानी असा तुमच्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये आणि जे तुमच्याकडे आहे त्यामध्ये, कारण तो परमेश्वर स्वतः म्हणतो, मी तुला कोणत्याही परिस्थितीत सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही, सहाय्य केल्या वाचून. ओ थांबा, अजून संपलेलं नाहीये. मी नाही, मी नाही, मी कधीही नाही. तुमच्या लक्षात आलं का? मी बसूच शकले नाहीये या खुर्चीमध्ये आज. मी नाही, मी नाही, मी नाही तुम्हाला सोडणार कोणत्याही परिस्थितीत, सहाय्याशिवाय. आराम करा, माझा वरदहस्त तुमच्यावर आहे. उद्गारवाचक चिन्ह अगदी खात्रीशीरपणे नाही. म्हणून जेव्हा सैतान प्रयत्न करतो, तुम्हाला छळू पाहतो आणि म्हणतो तुला नोकरी मिळणार नाही, तुझ्याकडचे पैसेही संपणार आहेत आणि तू सगळं काही गमावलंयस आणि आता तू काय करशील, तू खूप म्हातारा झालायस नव्याने काही सुरुवात करण्यासाठी. तुम्ही बघा इब्री 13:5 ऐका, लक्षपूर्वक ऐका. देव कधीही नाही, तो कधीही नाही, तो कधीही कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला असहाय्य सोडणार नाही. तो तुम्हाला सहाय्य करील. तो आपल्यावरील त्याची पकड ढिली होऊ देणार नाही. आमेन. तेव्हा आता उठा आणि देवाचे आभार माना. हालेलुया. देव तुम्हाला शक्ती देतो तुमच्या गरजेनुसार. त्याच्यावर जे अवलंबून राहतात, देव त्यांना नवीन शक्ती देतो. मी ख्रिस्ताद्वारे सर्व काही करू शकतो, जो माझा शक्तिदाता आहे. देव तुम्हाला समाधान देतो तुमच्या गरजेच्या वेळी. अशी कोणतीही तुमची गरज नाही जी देव भागवू शकत नाही तुमच्यासाठी. तुम्ही परिपूर्ण असायला हवं असं नाही, पण तुम्ही हद्दपार करायला हवं सर्व प्रकारच्या माहीत असलेल्या आज्ञाभंगांना. तुम्ही खात्री करायला हवी की तेच पेरताय जे तुम्हाला देवाने पेरायला सांगितलंय. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही कापणी करता, तुम्ही अधिक आक्रमकपणे सुरुवात करा. अपेक्षा करा की देव आज काहीतरी घडवणारच आहे. आमेन. आपण कंजूष कसं बनावं हे म्हणणं या जगात खूप सोपं आहे. पण जेव्हा आपण देवराज्यात चालायला लागतो आणि देवाचे काही मार्ग शिकतो, आपण शिकू लागतो देणारं कसं व्हावं ते. देणं ही सुंदर गोष्ट आहे. देव हा दाता आहे आणि मला वाटतं जेव्हा आपण योग्य प्रकारे देतो तेव्हा आपण पुष्कळसे देवासारखे होतो आयुष्यातील इतर वेळेपेक्षा. 2 कोरिंथ 9:6-7 म्हणतं, जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील आणि जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला आवडतो, जो अंतःकरणापासून देतो. देवाला फक्त आपण देणारेच असावं असं वाटत नाही. देवाला आपल्या चेहऱ्यावर हसू असावं आणि आपण छान मनाने द्यावं असं वाटतं. खरोखर आभारी असावं त्याने जे आपल्यासाठी केलंय त्यासाठी. आणि जॉय स्माइल्स मिनिस्ट्रीजद्वारे तुमच्या दानाबद्दल मी तुमचे खरंच खूप आभार मानते. तुमच्या सहभागितेसाठी अभिनंदन करते आणि मी सदैव तुम्हाला प्रोत्साहित करते आज्ञापालनासाठी जी देवाने तुम्हाला दिली आहे देण्यासंबंधी. कारण परत एकदा तो तुमच्याकडून काहीही काढून घेण्याचा प्रयत्न करत नाही. तो तुमच्या जीवनात काहीतरी देत असतो.
जॉयस मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मॅर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.